सामन्याला सुरुवात होत आहे. सामना सुरू होण्याची सूचना. यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज सज्ज होतोय तो ओमकार वाळवे. यावेळी पहिला चेंडू फुलर लेन पद्धतीचा, त्याच्यावरती फटका सजविला जातोय ऑफ साइडला ड्राईव्हचा. सांघिक धावफलक एकेरी धावेच्या साथीनं म्हणजे धावाला सुरुवात होते ती प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्री मोराई प्रसाद बोर्डबे या क्रिकेट संघाकडून ओमकार सज्ज होतोय. स्ट्राईकला या ठिकाणी गिरीश परब, नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने गुरु कोचरेकर ही जोडगोळी मैदानावरती आपल्याला दिसत आहे. डोळायची लढत, जो संघ विजयी ठरेल उपांत्यपुरी गाठताना दिसेल. मात्र पराभूत संघासाठी या स्पर्धेला नमस्कार करावा लागेल. यावेळी साई ठाकूर जे साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाचे संघमालक यावेळी जय भीम शिरवळ क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. यावेळी अप्रतिम झेल टिपला जातोय साई ठाकूर यांच्या माध्यमातून व ज्या फलंदाजावरती आशा अपेक्षा होत्या तो गिरीश परब पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय स्वतःच्या खेळीमध्ये व तंबूच्या आसाला परततोय तो डीजे ऋत्विक यांच्या साथीनं डीजे. स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीपजी चव्हाण यांच्याकडनं, त्याचबरोबर ट्रिपल ए सांताक्रूज गौरवजी धुरी यांच्याकडनं संदेश परब यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. तिसऱ्या क्रमांकाचा महत्वपूर्ण फलंदाज आणि हॅट्रिक साठी देखील गोलंदाजांसाठी 300 रुपयाचं पारितोषिक असेल संदीपजी चव्हाण यांच्याकडून. खातं खोललं गेलं पहिल्या चेंडूवरती, मात्र दुसऱ्या चेंडूवरती पुरता निराश करतोय गिरीश परब. फटका असं म्हणतात विरतोय, फटका हवेत राहतोय व खेळी समाप्त होते. 0 धावेची बॅग आपल्या डोक्यावरती घेत गिरीश परब बॅक टू द पवेलियन. बरखुबीनं दिमाखा स्वतःचं खातं संदेश परब हा फलंदाज मैदानावरती खोलतोय. आघाडीच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय तर सांघिक धावफलक मैदानावरती बदलतोय तो 2 या धावसंख्येवर. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलविण्याचा पवित्रा यावेळी असफल ठरतोय. चेंडू प्रचंड वेगात हाताळला जातोय तो गोलंदाज ओमकार वाळवे याच्या माध्यमातून फटका टोलविण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी गुरु कोचरेकरचा तो प्रयत्न अयशस्वी ठरतोय व ज्याला हाय आर्म ऍक्शन गोलंदाजीसाठी त्याही पेक्षा वेगवान गोलंदाजीसाठी ज्याची विशेष ओळख तो ओमकार वाळवे यावेळी सज्ज होतोय. म्हणजे तिवरेगावचा ज्याला मयूर वाघमारे ही उपाधी दिली गेली तोच गोलंदाज गोलंदाजीच्या आक्रमणावरती ओमकार वाळवे. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू लॉफ्टेड फटका जरूर फसतोय. विकास शिरसाट या ठिकाणी चेंडूवरती पोहोचतोय. झेल मैदानावरती टिपला जातोय व कर्णधार अर्थात श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाचा पुरता निराश करतोय आपल्या सहकाऱ्यांना. गुरु कोचरेकरची एकेरी दुहेरी धावांनी नटलेली खेळी समाप्त होते व डीजेच्या साथीनं येतोय तो पॅव्हेलियनच्या आसऱ्याला डीजे. हेलो चेक चेक हेलो 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 चेक हेलो हेलो. नवीन फलंदाज मैदानावरती फलंदाजीसाठी दाखल होताना दिसतोय. लक्षा कुनकेरकर हा फलंदाज फलंदाजीसाठी या ठिकाणी दाखल होतोय. म्हणजे संयमी फलंदाजी यापासून करावी लागेल. या षटकापासून
ती लक्षा कुणकेकरला. यावेळी लोवर फुल टच पद्धतीचा चेंडू मिड विकेटला फटका जरूर सजविला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी साई ठाकूर तैनात, ज्याने महत्वपूर्ण फलंदाज गिरीश परब यांचा झेल टिपला. तो क्षेत्ररक्षक वेगात चेंडूवरती पोहोचतोय. केवळ एकेरी धाव घेतली जात आहे व त्या एकेरी धावेनं लक्षा कुणकेकर स्वतःचं खातं हे आघाडीच्या षटकातील अंतरिम चेंडूवरती खोलतोय. तर प्रारंभिक पहिलं पहिले षटक तब्बल 2 हादरे मैदानावरती दिले जात. सांघिक धावफलक केवळ 3 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे आघाडीच्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय व स्वतःच्या स्वाभाविक गोलंदाजीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अर्थातच गोलंदाज ओमकारची वेगवान गोलंदाजी तो या ठिकाणी करतोय. तब्बल प्रचंड वेगावर स्वार होऊन गोलंदाजी कॅडी त्याच्याकडनं पाहायला मिळते व नामहरण होताना दिसतोय. तो आघाडीच्या षटकामध्ये श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाचा फलंदाजांचा खेमा. नाममात्र 3 धावा खर्च केल्या जात आहेत. तब्बल 2 महत्वपूर्ण हादरे म्हणजे गिरीश परब व त्यांच्या साथीनं गुरु कोचरेकर ही सलामीची जोडी अर्थातच तंबूच्या आसऱ्याला पाठवली जाते, धाडली जाते व याचा संपूर्णतः श्रेय आपण दिलं पाहिजे ते सलामीचा गोलंदाज ओमकार वाळवे मॅन फ्रॉम तिवरे या गोलंदाजाला. राहिलेली 4 षटकं अर्थातच 24 चेंडूंचा थरार व या 24 चेंडूंमध्ये नक्कीच प्रयत्न असेल श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाचा 40 गाठण्याचा. तर दुसऱ्या बाजूनं हा प्रयत्न या ठिकाणी असफल ठरवण्याच्या इराद्याने गोलंदाजीच्या आक्रमणावरती नेमका कोणता गोलंदाज दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय हे पाहणं उत्सुकतेचं. साई ठाकूर हा गोलंदाज वैयक्तिक स्पेलची सुरुवात करणारं पहिलं, तर डावातील दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज म्हणजे लक्ष कुणकेकर हा देखील हरकुळ बुद्रुक गावातील खेळाडू व त्याच्या विरोधामध्ये अजून एक अष्टपैलू खेळाडू साई स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे संघमालक या ठिकाणी साई ठाकूर जे देखील हरकुळ गावचे सुपुत्र म्हणजे 2 हरकुळ गावचे सुपुत्र परस्पर विरोधी भिडताना दिसतील या षटकामध्ये. ज्यावेळी पॅड लाईन वरचा चेंडू फटका भिरकावून दिला जातोय. लॉंग लेगला चेंडू पोहोचतोय. दुहेरी धाबे असल्याचा निर्वाळा 2 धावेनं लक्षा कुणकेकर स्वागत करतोय साई ठाकूर यांचं. तर सांघिक धावफलक 2 धावेनं पुढे सरकतोय. 5 धावा धावफलकावरती 1 षटक एका चेंडूचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय व पंचम धावा अर्थातच 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. जेवढी हा प्रकार आखो टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती टॅपचा फटका चेंडू निघतोय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा आपली जागा बदलतोय. प्राथमिक त्या चेंडूवरती पोहोचतोय वेगात प्रथमेश राणे हा क्षेत्ररक्षक. फेकी गेली जाते गोलंदाज साई ठाकूर याच्या दिशेनं. संधी चालून येते एकेरी धाव घेण्याची. एकेरी धाव वेगात पूर्ण केली जाते व यावेळी स्ट्राईकला संदेश परब हा फलंदाज. स्ट्राईक यांच्या दिशेने वागदेगावचा बाहुबली संदेश परब यावेळी सज्ज होतोय. संदेश उर्फ केके याच्या बॅट मध्ये प्रचंड क्षमता मोठे फटके टोलविण्याची. तर दुसऱ्या बाजूनं याला रोखायचं या इराद्यानं गोलंदाजी साई ठाकूर विखुरतोय क्षेत्ररक्षण व्यूहरचना व सज्ज होतोय संदेशला गोलंदाजी करण्यासाठी. यावेळी पहिला चेंडू प्रचंड वेगात हाताळला जातोय संदेश परबसाठी. चेंडू टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगात यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. अनिकेत उर्वरित सोपस्कार यष्ट्यांच्या मागे पूर्ण करतोय व तदनंतर चेंडू लिलया सुपूर्द केला जातोय गोलंदाज साई ठाकूरच्या हाती षटकातील पुढील चेंडू हा फेकण्यासाठी. यावेळी फटका फसतोय. स्वतः गोलंदाज साई ठाकूर चेंडू पर्यंत पोहोचतोय. झेल मैदानावरती टिपला जातोय व अजून एक अडसर मैदानावरती दूर होतोय. तो श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाचा फलंदाज संदेश परब बॅक टू द पॅव्हिलियन.
खेळाडू याही फलंदाजाच्या बॅट मध्ये क्षमता म्हणजे पहिल्याच या हंगामामध्ये मी जी स्पर्धा केली होती अर्थातच हरकुळ बुद्रुकची त्या स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीने आपली विशेष ओळख आपली छाप त्या स्पर्धेमध्ये सोडली तो अष्टपैलू खेळाडू फैजान खान यावेळी फलंदाजीसाठी दाखल होतोय अष्टपैलुत्व सिद्ध करावं लागेल त्याही पेक्षा जो संघ अडचणीमध्ये दिसतोय श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघ जो प्रतिकूल परिस्थितीत दिसतोय ती परिस्थिती बदलावी लागेल प्रतिकूलला अनुकूल मध्ये परावर्तित करावी लागेल व ती क्षमता आहे या फैजान खान फलंदाजाच्या बॅटमध्ये दुसऱ्या बाजूने सफलता प्राप्त गोलंदाज साई ठाकूर सज्ज होतोय ठीक पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट ज्यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याच्यावरती फटका टोलविला जातोय क्षेत्ररक्षकाचे भरकस प्रयत्न चेंडू निघतोय तो डीप लॉंग लेगच्या पट्ट्यात मात्र घोषांकित क्षेत्र असल्या कारणाने अनुभवी पंच अर्थात शेखरजी परब चेंडू दुहेरी धावेसाठी निघतोय फटका दुहेरी धावेसाठी निघतोय हे सांगतायत व सांघिक धावफलक बदलतोय तो 8 धावा स्पर्श न करता थेट यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय निर्धाव चेंडू अर्थातच विसावतोय अनिकेत दाभोळकरच्या हाती व त्या निर्धाव चेंडू स्वरूप आघाडीच्या 2 षटकांचा 12 चेंडूंचा थरार मैदानावरती समाप्त होतोय व सांघिक धावफलक जयसेता 8 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात यस डीजे विजयी कोणता संघ होतोय व पराभूत कोणता संघ होतोय याची निश्चिती करणारी लढत असेल ती मैदानावर यावेळी हाफ ट्रॅकर आखोड टप्प्याचा चेंडू लक्षा कुंकरकरचा फटका फसतोय पॉइंटला खेळाडू अप्रतिम झेल टिपतोय व लक्षा कुंकरकर देखील बॅक टू द पवेलियन डीजे नवीन फलंदाज मैदानावरती हलक्याच पावलांनी या ठिकाणी जाताना दिसतोय 7 धावे लागेल सांघिक धावफलक या ठिकाणी जयसेता 8 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात तर फलंदाजीसाठी नवीन फलंदाज स्ट्राईकला जाताना दिसेल प्रशांत एकावडे हा फलंदाज यावेळी असेल तो स्ट्राईकला दुसऱ्या बाजूने बोलबाला राहतोय गोलंदाजांचा हुकूमत सिद्ध करतोय श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाच्या फलंदाजांवरती गोलंदाज या ठिकाणी ओमकार वाळवे दबाव तंत्र अवलंबलं जात आहे यावेळी हाफ ट्रॅकर होता आखो टप्प्याचा अतिरिक्त उंची गाठली जाते पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल अर्थातच वाईड असल्याचा निर्बळ या ठिकाणी दिला जातोय वन बाउंडचा इशारा देखील स्क्वेअर लेगचे पंच या ठिकाणी देत आहेत 2 धावा व तदनंतर वाईडची 1 धाव अशा 3 धावा प्राप्त होत आहेत त्या श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाला व बहुमूल्य 3 धाव्याच्या साथीने सांघिक धाव फलक आता 11 वरती पोहोचतोय तो 4 गड्यांच्या मोबदल्यात
यावेळी वेगवान चेंडू होता, फलंदाज बॅकफुटला सरकतोय, स्वतःसाठी जागा बनवतोय, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका जरूर टोलवायचा होता. जर फेकी थेट यष्टीरक्षकाकडे झाली असते तर धोक्याची घंटा जरूर वाजली असते. फलंदाज प्रशांत एकवडेकरसाठी मात्र पूर्वानुमान चुकतोय, अंदाज चुकतोय, फेकी करण्यास क्षेत्ररक्षक चुकतोय, फेकी नॉन स्ट्राईक एंडला व अस्तित्वात नसलेली दुहेरी धाव देखील वेगात या ठिकाणी दोघांकडनं पूर्ण. बहुमूल्य 2 धावे स्वरूप 2 धावांची जोडणी ही श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाच्या बाजूनं, तर सांघिक धावफलक पोहोचतोय तो 13 या धावसंख्येवर. यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती पुलचा फटका, वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात विकास शिरसाट, एकेरी धाव घे, सांघिक धावफलक पोहोचतोय यावेळी 14 धावसंख्येवरती. तर खेळ समाप्त होतोय. आतापर्यंत महत्वपूर्ण तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा अजूनही 3 चेंडू असतील ते बाकी. यावेळी फैजान पुढे सरकतोय, चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतोय, फटका टोलविला जातोय, तो डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6-6-6 षटकार डीजे. जो धावफलक निच्चांक वाटत होता तो आता वेग प्रदान करतोय. 14 वरनं सांघिक धावफलक तब्बल 20 वरती पोहोचतोय व गिरीश परब सांगतायत की आम्ही मोठा धावफलक या ठिकाणी उभारणार, तोच प्रयत्न होतोय तो फैजान कडून. यावेळी संयमी तंत्रशुद्ध फलंदाजी आपण अनुभवतोय. सुदीप खराब चेंडूवरती आक्रमण करणं, चांगल्या चेंडूवरती सन्मान देणं हा अलिखित नियम क्रिकेटचा, त्याचं तंतोतंत पालन करतोय तो फैजान. आणि सुदीप डिगवळकर सांगतायत की मी माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच पाहतोय की फलंदाज फैजान खान एकेरी धाव घेतोय, म्हणजे हा त्याचा स्वाभाविक खेळ नाहीये. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू वेगात हाताळला जातोय, निर्धाव चेंडू स्वरूप खेळ हा 3 षटक 18 चेंडूंचा समाप्त होतोय. सांघिक धावफलक मैदानावरती 21 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 2 षटक 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व राहिलेल्या 12 चेंडूंवरती जर का 20 ते 25 धावा निघाल्या तर एक सन्मानजनक फायटिंग टोटल असेल तिसरी मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाची. मात्र दुसऱ्या बाजूनं कानमंत्र दिला जातोय तो साई ठाकूर कडनं की गोलंदाजी कोणत्या रीतीने व्हावी व तदनंतर बऱ्याच अवधीचं चर्चासत्र राबवल्यानंतर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय तो जय भीम शिरवल क्रिकेट संघाकडून. विकास गावडे मॅन फ्रॉम हळवल यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, तर त्याच्या विरोधामध्ये नुकताच ज्याच्या भरीव तोफखान्यातनं आपण एक षटकार डीप मिड विकेटला टोलविलेला पाहिला तो फैजान खान असेल यावेळी स्ट्राईकला. तर दुसऱ्या बाजूनं डावकुर्याचा फिरकेचा जादूगर यावेळी विकास गावडे ठीक पंचांच्या उजव्या बाजूनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जेवढे ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफला टोलविला जातोय, क्षेत्ररक्षकाचे भरकस प्रयत्न हे अधुरे ठरतायत. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघतोय तो 6 धावांसाठी डीजे. विकास गावडेचा चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारानं सांघिक धावफलक 27 वरती पोहोचतोय. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू परत एकदा मोठा फटका, चेंडू वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. साठी 500 रुपयाचं पारितोषिक ट्रिपल एस सांताक्रूज यांच्याकडनं आणि सलग 3 षटकारांसाठी 300 रुपयाचे पारितोषिक या स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीपजी चव्हाण यांच्याकडून. या फलंदाजाची एक खासियत आहे, मी अनेकदा फलंदाजाला या ठिकाणी पाहिलंय खेळताना अनेक स्पर्धांमध्ये. कितीही षटकार ठोकले तरी तो फलंदाज शांतच असतो मैदानावरती, अतिरिक्त कोणताही त्याच्यावरती या ठिकाणी रेलचिल त्याची दिसत नाही मैदानावरती. याही वेळी आपण पाहिलं आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 3 षटकार ठोकले गेलेत
पण कुठलाही अतिरिक्त आविर्भाव त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळत नाही. शांत फलंदाजी तो करताना दिसतोय. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. निर्धाव चेंडू स्वरूप या ठिकाणी सांघिक धावफलक 33 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही 9 चेंडूंचा थरार असेल तो बाकी. याही वेळी तोच प्रयत्न होता. चेंडू गुडलेंथ वरती टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. निर्धाव चेंडू स्वरूप या ठिकाणी सांघिक धावफलक 33 वरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही चौथ्या षटकाची सांगता करणारे शेवटचे 2 चेंडू असतील ते बाकी. ज्यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू फटका लॉंग लेगला 2 धावा या ठिकाणी सहज प्राप्त होत आहेत. 2 धावेच्या साथीनं तब्बल 35 मैदानावरती गाठली जाते. तिसरी मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाची. अजूनही चौथा षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. शेवटचा अंतरिम 1 चेंडू असेल तो बाकी. पस्तीस धावा धावफलकावरती. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी व स्ट्राईकला फैजान खान, ज्याला लय सापडले फलंदाजीचे, तोच फलंदाज असेल तो स्ट्राईकला, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण 3 तगडे फटके अनुभवले षटकारासाठी. मात्र येणारं वादळ या ठिकाणी पूर्णतः नामहरण करत आहे. ते जय भीम शिरवल या क्रिकेट संघाला शेवटचा चेंडू असेल तो मैदानावरती बाकी. यावेळी हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न होतोय. निर्धाव चेंडू स्वरूप सांघिक धावफलक 35 वरती पोहोचतोय. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी असतील व मैदानावरती पाण्याच्या बहाण्यानं कानमंत्र देण्यासाठी चाललेत ते मिस्टर गिरीश परब डीजे. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज सज्ज होतोय तो विकास शिरसाट. सांघिक धावफलक वैयक्तिक खेळीचा विचार करताना वैयक्तिक खेळीमध्ये 23 धावा साकारल्या आहेत त्या फलंदाजाने, अर्थातच फैजान खानने. तर सांघिक धावफलक असेल तो 35. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू उडविला जातोय. चेंडू निघतोय तो लॉंग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. यस डीजे. विकास शिरसाट. यावेळी हाफ ट्रॅकर आखो टप्प्याचा चेंडू होता. त्याच्यावरती एक्स्ट्रा कव्हरला फटका जरूर टोलविला जातोय. एकेरी धाव मैदानावरती पूर्ण होत आहे व 44 धावा असा सन्मानजनक धावफलक या ठिकाणी दिसतोय. राहिलेल्या 3 चेंडूंवरती जर का एखादा मोठा फटका फैजान टोलवितोय तर अर्धशतक मैदानावरती साजरं होताना दिसेल ते श्री मोराई प्रसाद बोर्डवे या क्रिकेट संघाचं.
ज्यावेळी वेगवान चेंडू होता, मोठा फटका टोलविण्याचा प्रयत्न यावेळी जरूर होतोय. चेंडू फलंदाजाला स्पर्श करतोय. एकेरी धाव ही सहज पूर्ण होते. एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावफलक एक पाऊल पुढे सरकतंय श्री मोराई प्रसाद बोर्डोई क्रिकेट संघाच्या बाजूनं, म्हणजे सांघिक धावफलक 45 धावा धावफलकावर. आता शेवटचे 2 चेंडू हे विकास शिरसाटचे व पहिल्या सत्राचे बाकी. हा प्रकार आखोट टप्प्याचा चेंडू, झेल टिपण्याची सुसंधी, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. झेल टिपला जातोय व झेल टिपल्यानंतर खेळी समाप्त होत आहे. ती फलंदाजाची 5वा आदरा बसतोय. सांघिक धावफलक जयसेता 45 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. बाकी असेल जेवढ्या धावा हव्या होत्या गुरु कोचरेकरला, त्या धावा तर धावफलकावरती लागल्यात. म्हणजे गिरीश परब यांचं स्मिता असे आपल्याला सांगताय की 45 धावा या आपल्या भेदक गोलंदाजी समोर या ठिकाणी खूप आहेत. मात्र तरी शेवटचा चेंडू बाकी. फलंदाज सज्ज होतोय. रोहित थमनकर सज्ज असेल स्ट्राईकला शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी व त्याच्या विरोधामध्ये विकास शिरसाट. यावेळी लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. धावबाद करण्याची सुसंधी या ठिकाणी वाया जाते. संधी दवडली जाते. दुसरी धाव घेण्याचा मनोमन प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय. तब्बल 2 धावा शेवटच्या चेंडूवरती व 2 धावेच्या साथीनं म्हणजे लेग बाईच्या स्वरूपात मिळालेल्या 2 धावेने सांघिक धावफलक मैदानावरती पोहोचतोय. तो 47 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. आता फायटिंग टोटल म्हणू शकतो आपण. सन्मानजनक धावफलक डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये डू
एलिमिनेटर 1 अर्थातच क्वार्टर फायनल चा मुकाबला या स्पर्धेच्या दरम्यान हे दोन क्वालिफाय झालेले संघ टेबल स्थानांवर दुसऱ्या क्रमांकावर असणारे हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात हे क्रिकेटचं कुरुक्षेत्र आणि या कुरुक्षेत्रावर महाभारताचं रणकंदन माजवताना रणधुमाळी खेळताना स्वागतम सुस्वागतम मालवणी आकाशवाणीच्या शिरवल केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत देव बरा करो राम राम गिरीश परब पहिल्या षटकात 30 चेंडूत 48 रन्सांचो पाठलाग आणि हो पाठलाग रोखण्याच्या इराद्यान पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात म्हणजेच शक्ती प्रदर्शनाच्या षटकात गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग यांच्या दिशेने अनिकेत दाभोलकर आणि त्याच्या साथीन विकास शिरसाट ही उजव्या व डाव्या हाताची जोड गोळी मैदानात एका बाजूक विस्फोटक धाकड फलंदाज अनिकेत दाभोलकर दुसऱ्या बाजूक लेफ्ट हँड कॉम्बिनेशन विकास शिरसाट कालच्या दिवसात ह्या दोन फलंदाजांनी सुरुवातीचे 2 सामने गाजवले मात्र पहिल्या दिवसात दर्जेदार कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या स्थानावर पात्रता सिद्ध करणारा हो श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघ गिरीश परब आयकॉन खेळाडू आणि गुरु कोचरकरच्या नेतृत्वाखाली पहिलो चेंडू दर्जेदार गोलंदाजी स्विंग अँड मिस प्ले अँड मिस शरीरवेदी गोलंदाजी आणि या शरीरवेदी गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर मोठो फटको मारण्याचो मानसिकता थोडस दुखापतग्रस्त पंच मैदानात तुम्ही फलंदाजाची थोडीशी विचारपूस करूची कारण पंचांची भूमिका पार पाडतानाच तुमकाच कन्कशन रूल वापरूचो लागतलो आणि तुमकाच फिजिओची भूमिका देखील पार पाडूची लागतली दर्जेदार आमची स्पर्धा आयोजकांनी आणि त्यांच्या साथीने त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली अथक मेहनत यावर्षीचा आगळा वेगळेपण जपण्यासाठी पंचक्रोशी 8 गावांचा वापर करत 8 गावातील वलयांकित तारे सितारे अनुभवी खेळाडूंचो आणि त्यांच्यासोबत नवीन खेळाडूंचो भरणा आणि त्यांच्या साथी पंचक्रोशीतले 8 गावातले 8 कर्णधार खेळताना बघितले साथी कणकवली तालुक्यातले मातब्बर हिरे वलयांकित अष्टपैलू खेळाडू आयकॉन म्हणून मातब्बर 4 दर्जेदार संघ या क्वालिफायर लढतींच्या दरम्यान या मैदानावर आपला नशीब अजमावताना मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा दुसऱ्या चेंडूवर स्टेप आउटचो फसलेला फटको स्वतः गोलंदाज चेंडू खाली सुपा एवढ्या हातामध्ये उगाडलेल्या सिंपल्या जसं दानो तयार होता अगदी तसं मोत्याचं दानो आपल्या हातात टिपत पहिला कलाम पहिल्या खुर्चीचो मानकरी करूचो पहिल्या विकेटचा पतन पहिल्या खुर्चीचो मानकरी अनिकेत दाभोलकर स्वस्तात तंबूच्या आसऱ्याक दुसऱ्या चेंडूवर सिल्वर डकचो शिकार प्रथमेश राणे स्ट्रायकिंग यांच्या दिशेने नंबर 3 बॅटर 48 चो पाठलाग आगीतून फुपाट्यात आणि चुलीतून वाईलात येण्याचो प्रकार ह्या मैदानावर निश्चित घडतलो कारण हे सामना सोपं नसतलो समोर मात्र दर्जेदार गोलंदाजी फटको फसलो की काय यापेक्षा चांगल्या प्रयत्नांची अपेक्षा केली असती गोलंदाजान तर वावग्या ठरला नसता कारण ह्यो विकेट नव्हतो ही मॅच होती ही कॅच घेण्याची अजून चांगले प्रयत्न होणं गरजेचा होता मात्र केलेले प्रयत्न देखील सार्थकी यावेळी मौत को छूके टक से वापस आना ही हिंदी कहावत मैदानात खऱ्या अर्थान प्रत्यक्षात उतरताना पहिल्या 3 चेंडूंवर पहिलो रन बियाचो कोंबो धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 1 रन मिनी 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 नेल्सन फिगर गोलंदाज सुसज्ज गिरीश परब बऱ्याच वर्षांचा अनुभव
ती अनुभवी गोलंदाजी, मैदानात आयकॉन खेळाडू म्हणून श्री मोराई प्रसाद क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व. मोराई प्रसाद बोर्डवे विरोधात मात्र जय भीम शिरवल, एक घरचो राखणदार आणि एक शिमदोडो असे हे चल्ललो कलगीतुरो. स्क्वेअर कटचो देख नो फटको लेट कटच्या स्वरूपात विकास शिरसाट एका बाजून दर्जेदार फलंदाजी साकारताना. विकासला आज शानपान यांना खूप गरजेचा असा महत्वपूर्ण मुकाबला असा आणि या महत्वपूर्ण सामन्यात अक्कलेन खेळाचा लागतला. जे अक्कल दाडे इले त्या अक्कल दाड्यांचा वापर सगळ्यांका करूचो लागतलो, कारण प्रत्येकाकडे किमान 3 तरी अक्कल दाडे असतले. कदाचित एखादी चायनीज खाल्यानंतर पोटभर जेवल्यानंतर काडी ढोंगसून खराब जाण्याची दाट शक्यता असता, मात्र 3 तरी बरे असलेले असतले आणि त्या अक्कल दाड्यांनी खेळणं गरजेचा. फुल करण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, प्ले अँड मिस, हलक्या अपील जोरदार, मात्र त्याच्यात आत्मविश्वास नाही. चेंडू रवलो मेडन पुलांडो कुवांडो पडसार, बॅटर गबगार. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिलो चेंडू मेडन, दुसऱ्या चेंडूवर अनिकेतचो विकेट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल. प्रथमेशचा खोललेला खाता, चौथ्या चेंडूवर विकासने आपला खाता खोलला. 5वं चेंडू परत एकदा बघता भजी मागता वडे, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, ढूंढो ढूंढो रे साजना. टप्प्याचा चेंडू राईज बघा, खांद्याचो बेसुमार वापर, अचूक टप्पो आणि खेळपट्टीकडनं मिळालेली भरसक साथ. ह्या त्रिवेणी संगमातला शेवटचो चेंडू देखील रवलेलो मेडन. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात गिरीश परबने बहाल केले, फक्त 2 रन्स आणि विकेट मिळवलो. अर्थातच अनिकेत दाभोलकरच्या स्वरूपात. अजूनही 24 चेंडू बाकी आणि 24 चेंडूत 46 रन्सांची गरज. फलंदाजी मार्कवर जना आपल्या फलंदाजीच्या जोरावर या संघाक 47 रन्सांपर्यंत नेलो. सुंदर साथ दिली प्रशांत एकावडेच्या एका षटकारान आणि दर्जेदार गोलंदाजीन गिरीश परबने त्याच्यावर कळस चढवण्याचा प्रयत्न. मात्र हे 2 रन्स खूप महत्वाचे. 24 चेंडूत अजूनही 46 ची गरज. एका बाजूक विकास शिरसाट आणि दुसऱ्या बाजूक प्रथमेश राणे, ही दुसऱ्या विकेटसाठी जमलेली जोडी. मात्र फैजान कशा रीतीने रणनीती असतली श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाची आणि समोर या विचारलेल्या प्रश्नांका कशा रीतीने उत्तरा दिली जातली, कोणासाठी पेपर सेट असतले आणि कोणाचे पेपर लीक होतले हे बघणं गरजेचा. बाहेर जाणारा चेंडू पंचांनी दोन्ही हात समांतर केले. समुद्रात मासो आणि तडीक मॉल अवांतर स्वरूपात 1 रन. फुकटता पौष्टिक अशी अवस्था यावेळी मैदानात आणि यो अतिरिक्त 1 रन आपल्या संघाच्या खात्यात जोडण्यासाठी अगदी हसत स्वीकार. धावफलक पोचलो 3. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात, एकाच गावातले, एकाच संघाकडनं खेळणारे, एकमेकांच्या विरोधात दर्जेदार कामगिरी करण्याच्या साथीन बैठक षटकावण्याचा प्रयत्न. अपील जोरदार आणि विकासची एक खासियत असा, फसलेल्या फटक्यावर बॅटची एज असत तर विकास पंचांकडे बघित कधीच थांबत नाही. विकासने धरलेलो परतीचो रस्तो, अर्थातच फैजानने हो मिळवलेलो विकेट. फैजानने विकासच्या अळवा किती खाज असा या बरोबर ओळखत केलेलो हे कमबॅक. दुसरा कलाम. धावफलक 3 वर दुसरो हादरो. नंबर 4 बॅटर तिवरे गावचो सुपुत्र, अर्थातच तिवरे
स्विंगिंग एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे बघितला जाता कणकवली तालुक्यातला आणखी एक अष्टपैलू खेळाडू शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघाचा बऱ्याच वर्षांचा प्रतिनिधित्व एक गाव एक संघ या फॉर्मॅट झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यांना आपलं आयकॉन खेळाडू म्हणून वेगळं दबदबो निर्माण केलं आणि आपल्या तिवरे संघाच्या माध्यमातून ज्यांना बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी केली तोच ओमकार वाळवे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने गोलंदाज पैदान सफलता प्राप्त गोलंदाजी मार्कवर दुनावलेल्या आत्मविश्वासान पहिलो चेंडू वाईड जरूर होतो अतिरिक्त धाव बहाल केल्यानंतर विकास सारख्या मोठ्या माशाक आपल्या जाळ्यात अगदी अलगद टिपलो आणि यष्ट्यांच्या मागे कोण गुरु कोचरेकरने टिपलेलो सुंदर झेल 48चा पाठ लागला हो ओव्हर पिच चेंडू ते काय दिलेलो दिशा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट रिजन मध्ये केला गेलेला क्षेत्ररक्षण प्रशांत एकावडेचा सुंदर क्षेत्ररक्षण तितक्याच ताकदीचो परतव आणि या परतव्यावर फक्त 1 रनसानीशी स्वतःची बोणी धावफलक पोचलो मजल दर मजल करत 4 रनसार आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ समाप्त फैजान सुंदर गोलंदाजी करताना प्रथमेश राणे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने 48 पाठलाग शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न फटको फसलो की काय क्षेत्ररक्षक धीरज देवळी चेंडू खाली परत एकदा उगाडलेल्या तिरपळातल्या दाण्याची आठवण करीत सुक्या नारळातल्या गुडगुड्याची आठवण करीत लग्नाचं निमंत्रण जसो हातात नारळ देऊन दिलं जाता अगदी तसो टिपलेलो झेल आणि सुहासनीची खना नारळान जशी ओटी भरली जाता तो ओटीयतलो नारळ विकेटचा पतन प्रथमेश राणे बॅक ब्राऊन लिहिलेलं ह्या गाणं आणि या गाण्यात सगळ्या वेस्ट इंडियन स्टार प्लेयरांची नावा आणि मैदानात आणखी एक स्टार प्लेयर सगळ्या सामन्यांमध्ये जे नॉट आउट गेले आणि नॉट आउट बाहेर गेले ते आमचे पंच शेखर परब सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यांची डान्सिंग अंपायर म्हणून ओळख आणि बिली बाउडन नंतर चौकार षटकार देण्याची एक आगळी वेगळी शैली असे आमचे पंच शेखर परब यांचं वेगळं अनोखो डान्स मैदानात तुम्ही लाईव्ह बघतालाच साई ठाकूर स्ट्रायकिंग यांच्या दिशेने साई आणि ओमकार हे फसलेलो डाव सावरूच्या इराद्यात फैजानची दर्जेदार गोलंदाजी यो अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न बॅकफूट पंच हाय ऑन द हिल यावेळी डीप कव्हर पॉइंट आणि पॉइंट बाउंड्री लाईनच्या ठीक नजदीक केला गेलेला क्षेत्ररक्षण प्रशांत एकावडे दर्जेदार क्षेत्ररक्षण साकारताना तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी चार चेंडूंचा खेळ समाप्त धावफलक पोचलो 6 रनसार अर्धा डझन रन्स आतापर्यंत 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर आणि ह्या अर्धा डझनाचो रेट इतको हाय किती असा हे सामना बघून कळतला कारण तब्बल 10 चेंडू लागले हे 6 रन बनवूक आणि त्यापेक्षा मोठी किंमत म्हणजे महत्वाचे 3 विकेट आता मात्र मैदानात खेळ माझा नाही लॉजिकचा खेळ माझा मॅजिकचा दाखवण्याची गरज असतली स्ट्रायकिंग यांच्या दिशेने साई 2 रन्सांनी खोललेला खाता अकाउंट ओपनिंग म्हटलं तो श्री गणेशा फैजानचो यो चेंडू एकाच मुशीत तयार झालेले हे सगळे खेळाडू हरकुळ गावचे सुपुत्र एकमेकांच्या विरोधात या षटकात एक हरकुळ गावचो सुपुत्र बॅक टू द पवेलियन विकास शिरसाटचो काटो काढलो फैजानने मात्र साईने उरलेल्या शेवटच्या 2 चेंडू 3 रन घेत अगदी जशास तसा आणि ठोसास ठसा दिलेला प्रत्युत्तर 2 ओव्हरींचा खेळ समाप्त 5 चेंडूंचा खेळ समाप्त करणारा दुसऱ्या ओव्हरीचा चेंडू घेऊन फैजान गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत धावफलक पोचलो फक्त 7 रनसार अठ्ठेचाळीस रन्सांचा पाठलाग अजून 41 ची गरज ही शेपूट नुसती गेली अजून अक्कोच्या अक्को हत्ती बुडवचो असा आणि या मैदानाचा इतिहास बघितलो तर असे किती हत्तीच्या हत्ती बुडान मेले ह्या मालवणी म्हणीची आठवण करणारे सामने बघितले शॉर्ट ऑफ गोल्डन पद्धत चेंडू ओमकार वाळवे आपल्या संघासाठी संयमी समय सूचक फलंदाजी
बॅकफूट पंच आणि या बॅकफूट पंचवर 1 रन. रोहित येंडे पॉइंटचं क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करताना शेवटच्या चेंडूवर इलेल्या एकेरी रन्सन पहिल्या 12 चेंडू 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. 48 पाठलाग करताना जय भीम शिरवल संघ थोडंसं रखाडताना सुरुवातीच्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी आणि ही लावलेली खरडी परत एकदा कायम ठेवण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येण्याचा थेट विचार आयकॉन खेळाडू गिरीश परब. मात्र तोपर्यंत जाऊयात डीजे ऋतिक कडे, नाही ते ऋतिकला येतील राग. आणि 40 रन्सांची अजूनही गरज. दर्जेदार गोलंदाजी प्ले केलो गेलो स्लॉक स्वीप दिल स्कूपची आठवण करून देणारा हे फटको ओमकार वाळवे या मैदानात आयकॉन खेळी साकारताना 2 रन्साचा फटको. घोषित क्षेत्रात गेलेले हे 2 रन्स मैदानात थोडंसं लेट वावर ओमकार वाळवेचो. सुरुवातीचे 3 विकेट पडल्यानंतर मात्र त्यानंतर लेट पण थेट मैदानात ह्यो मोठो मासो असा आणि ह्या मोठ्या माशाक आपल्या बरोबरच्या सगळ्या छोट्या मोठ्या माशांका बरोबर घेत खेळाचा गरज असताना जेचो येळ बरो तेचो खेळ बरो आणि जेचो येळ वाईट ते का झाडावर चढलेलो असताना देखील कुत्रो खायत ही मालवणी म्हण आठवतली. कारण हे लाखाचे 12,000 करणार ह्यो सामनो. जो जिंकतलो तो पुढच्या दुसऱ्या क्वालिफायर लढतीसाठी पात्र ठरतलो. प्लेयर मैदानात या, प्लेयर मैदानात या, क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू मैदानात या. सामना सुरू करूयात. तुमका संध्याकाळी फायनल झाल्यानंतर संधी असतली हे बारीत गेलेले सगळे चेंडू शोधून आणण्याची. चला खेळाडू मैदानात या, सामना सुरू करा. चला बाहेर गेलेले क्षेत्ररक्षक मैदानात या. मैदानावर परिस्थिती बघितली तर अर्थातच पहिल्या चेंडूवर 2 रन्साचा फटको. दिलस्कूपच्या स्वरूपात 2 रन्सान धावफलक मात्र पोहोचलो 10 रन्सार. ड्राईव्हचा फटको पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला जागच्या जाग्यावर आणि जयच्या थय फक्त घेतलेलो 1 रन. एकेरी रन्सान धावफलक पोहोचलो 11 रन्सार. 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत साई ठाकूरच्या साथीन मैदानात ओमकार वाळवे फसलेलो सामनो. अगदी अशीच अवस्था होती. श्री मोराई प्रसाद बोर्डबे क्रिकेट संघाचे देखील पहिल्या ओव्हरीत गेलेले 2 विकेट, गेलेले फक्त 3 रन. त्यानंतरच्या ओव्हरीत देखील 5 रन देत 1 विकेट गेलेलो. अगदी तशीच इनिंग. त्यानंतर फैजानचा वादळ मैदानावर घोंगावला. यावेळी मात्र बिमरचो चेंडू क्षेत्ररक्षक रवलेले थोडेसे दूर. मुखावाटे पडलेलो चेंडू विराज येंडे आणि त्याच्या साथीन दुसरो बाउन्सरच्या चेंडूवर भुचकळ्यात आणि या भुचकळ्याच्या चेंडूवर 1 रन घेत नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेनं साई. दर्जेदार गोलंदाजी टप्पो पडल्यानंतर राईज धावफलक मात्र पोहोचलो 12 रन्सार. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त.
अर्धी इनिंग मध्यान्ह उत्तरार्धातील 15 चेंडूंचा खेळ बाकी. सुंदर गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस, हलकेच आउट स्विंग, बोटांची जादूगार मैदानात. गिरीश परब दर्जेदार गोलंदाजी साकारताना समोर आयकॉन खेळाडू. दोन आयकॉन खेळाडूंमधील ही लढत भिडत, आकाशात दोन ढग एकमेकांवर आपटले की कडकडाट होणार, वीज चमकणार आणि गारांचो किंवा पावसाचो वर्षा होणार. यावेळी देखील राईज केलेलो चेंडू, खांद्याचा बेसुमार वापर, खेळपट्टीकडून सुरेख साथ आणि अचूक टप्प्यावर बॅटरांच्या डोळ्यासमोर दिवसा ढवळ्या संदीप हे काजवे चमकवणारी गोलंदाजी. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलक पोचलो फक्त 13 रनसार. 48 पाठलाग, अजून 35 ची गरज. फुलरलेन पद्धत चेंडू, दर्जेदार गोलंदाजी, मोठो फटको मारण्याचा मानस. मैदानात जी परिस्थिती आपण बघितली, ह्यो फिरकेचो चेंडू होतो. बॉटम एज घेतल्यानंतर चेंडू गर 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 भोवऱ्यासारखो. शेवटचा चेंडू मेडन. मात्र थोड्या दिवसांनी अशीच परिस्थिती प्रत्येक व्हाळात, प्रत्येक नदीत मासे रापणाऱ्यांची होतली. 3 ओव्हरींचा खेळ समाप्त झालो. धावफलक पोहोचलो 13 रनसार. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 12 चेंडू आणि 12 चेंडूत गरज 35 रन्सांची. आयकॉन खेळाडू म्हणून जय भीम शिरवल क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व. गोलंदाजी मार्कवर लक्षा कुणकेरकर आणि ओमकार साठी बक्षीस. ओमकारने हॅट्रिक षटकारासाठी SSS अर्थातच श्री साई स्पोर्ट्स सांताक्रूज यांच्याकडून गौरव धुरींच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक घोषित. 12 चेंडू 35 ची गरज ही शोधाची जननी. यावेळी सुंदर फ्लिक, घेतलेलो चेंडू लपेट्यात, मात्र घोषांकित क्षेत्राचा वेध. ह्या फटक्यावर 2 रन्साचो इशारो. 2D आणि 2D धावफलक पोचलो 15 रनसार. 48 पाठलाग, अजून 33 तिरियेच्या डबल गेमाची गरज. 11 चेंडूंचो खेळ बाकी. आतापर्यंत 19 चेंडूंचो खेळ समाप्त झालो आणि सुदीप ह्या 19 चेंडूत दिस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती या मालवणी म्हणीची आठवण. ह्या 19 चेंडूत सुदीप दिगवळेकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. ह्यो वाईडचो इशारो, अतिरिक्त 1 रन. ह्या 19 चेंडूत आतापर्यंत 8 चेंडू डॉट गेले. दर्जेदार गोलंदाजी, ह्यो वाईडचो चेंडू. भक्ताबाजी मागता वडे, समुद्रात मासू आणि तडीक मॉल. जेव्हा असात हरी तर देत खाटल्यावरी हे मालवणी म्हणीची आठवण. मॅच बॉल मैदानात अर्थातच या वाईडने धावफलक मात्र पोहोचलो 16 रनसार. एक हव्या असलेला रेकॉर्ड मोहम्मद सिराजच्या नावावर संयुक्त पहिल्या 16 चेंडूत 5 विकेट हॉल घेण्याचा आणि एक लको असलेला रेकॉर्ड अभिषेक नायरने एका ओव्हरीत हाताळलेले 16 चेंडू. ही 2 रेकॉर्ड परत एकदा दर्जेदार गोलंदाजी, हवाई सफर, दर्जेदार शर्तीचे प्रयत्न. यावेळी मात्र चेंडून दिशा बदलली आणि कदाचित या बदललेल्या दिशेवर या सामन्याची दशा बदलली की काय, या गरजेचं होतो तो संजीवनी चौकार. या वाजलेला साधात तर दळीदार की त्या बादात इललो चौकार आणि या भालचंद्र चौकारान धावफलक पोचलो 20 रनसार. अजूनही 28 रन्सांची गरज. 10 चेंडू 28 रन्स. हारा वही जो लड़ा नहीं, जीता वही जो डरा नहीं. संदेश सर, गला सबका सूखता है, डर सबको लगता है, लेकिन ये माउंटेन ड्यू की एडवर्टाइज नहीं है. ये मैच है. 10 गेंदों में अभी चाहिए 28 रन. सुंदर गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, इनटू द ब्लॉक होल. क्रिकेट मध्ये जे काय यॉर्कर लाईनचो, मुकरी लाईनचो चेंडू म्हटलो जाता तो डॉट चेंडू. लक्षा कुणकेरकर, एक तुझो तर दुसरो माझो, जशास तसा ठोसास ठोसा प्रत्युत्तर. या चेंडूवर चौकार नशिबाचो ओमकार कडना. त्यानंतरच्या चेंडूवर केलेली सुंदर डॉट चेंडूची वापसी लक्षा कुणकेरकर. हे सामना अजून संपलेलो नाही.
कारण ही मॅच आम्ही सोडलेली नाही. दर्जेदार सांगताना लागोपाठचे 2 मेडन चेंडू आणि या 2 मेडन चेंडूनी सुंदर दर्जेदार वापसी. ह्या मैदानाचं एक वैशिष्ट्य असं या मैदानावर ज्यांनी नमान खेळ केलो, ह्या मैदानाक ओळखून खेळ केलो, अगदी त्यांची सरशी झालेली आतापर्यंत आपण बघितली. आणि ह्यो या वर्षीचोच नाया, प्रत्येक 3 वर्षांचो 3 पर्वांचो ह्यो अनुभव असा. प्रत्येक जण या मैदानावर विजयश्रीच्या इराद्यान, मात्र प्रत्येकाच्या गळ्यात ही विजयश्री माळ घालताना 1000 वेळा विचार करता. यावेळी हवाई सफर, फसलेलो फटको, फुटलेली कारंजी, फुटलेलो पाईपलाईन आणि सुरुवातीच्या 2 चेंडूंवर मिळवलेलो दबदबो. कलक्षा कुणकेरकरचो दर्जेदार चेंडू, उडालेल्या झेलवर गिरीश परबचो सुंदर झेल आणि मैदानात आयकॉन खेळाडू ओमकार वाळवेचो संपलेलो खेळ. मात्र अगदी धीम्या गतीने जे प्रयत्न अपयशी, त्या प्रयत्नाची विचार मंथन करताना आयकॉन खेळाडू ओमकार वाळवे बॅक टू द पवेलियन. 7 चेंडूंचो खेळ बाकी, 10 चेंडूत 28 ची गरज असताना सामन्याक दिलेली ही कलाटणी, एक नशिबाचो चौकार. मात्र त्यानंतर गरज होती समय सूचक फलंदाजीची. विकास गावडे स्ट्रायकिंग यांच्या दिशेने 7 चेंडू आणि 7 चेंडूत 28 ची गरज. सगळा काय आलबेल ठाकठीक असलेल्याची गोलंदाजी. लक्षा कुणकेरकर दर्जेदार गोलंदाजी साकारताना ह्यो खाली रवलेलो चेंडू, नकार नकार आणि नकार. मालवणीतल्या एका म्हणीची आठवण, नको 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 आणि पायलेक सको. शेवटचा चेंडू मेडन रवत. 3 ओव्हरींचो 18 चेंडूंचो खेळ समाप्त. 4 गड्यांच्या मोबदल्यात, माफ करा, 4 षटकांचो खेळ समाप्त. 6 चेंडू आणि 6 चेंडूत 28 ची गरज. स्वतः कर्णधार गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर गुरु कोचरेकर. साई स्ट्रायकिंग यांच्या दिशेने कुवत असा, क्षमता असा, मात्र क्षमता सिद्ध करूची लागतली. मन से हारे हार, मन से जीते जीत, बिन लढे जो माने हार उसका हो धिक्कार. या मैदानात लढायचा लागतला, गाजवचा लागतला. फाईट रे फाईट, ही सगळी वाक्य मैदानात आठवतली. 6 चेंडू, गुरु कोचरेकर गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर 28 चो पाठलाग. साईसाठीचो चेंडू, फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉसवर फसलेलो फटको. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. लक्षा सुंदर गोलंदाजी बरोबर चांगला दर्जेदार बॅकअप, सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र थोडंसं गचाळ थ्रो, बॅकअपचो अभाव. तोपर्यंत 2 रन पहिल्या चेंडूवर साई ठाकूर. आता मात्र मैदानात एकच वाक्य आठवतला, ये हात मुझे दे दे ठाकूर. मात्र या वाक्य ऐकान सोडून देऊचा हा असा. अजून 5 चेंडूंचो खेळ, 5 चेंडूत 26 ची गरज. अटीतटीची रोमहर्षक लढत होण्याची आवश्यकता मैदानात. टिच्चून खेळ होणं अपेक्षित असताना सोडून दिलेलो चेंडू. पंचांचो काय असतो इशारो, यष्टीरक्षण दर्जेदार. के परब मात्र टाकलेलो चेंडू थोडोसो डाव्या यष्टीच्या बाहेर. अतिरिक्त एका रनसान धावफलक मात्र पोचलो. 23 रनसार, अजून 25 ची गरज. 5 चेंडू 25 रनसांची गरज. यावेळी फटको मोठो, विस्फोट होण्याची दाट शक्यता. हौको, रावकांडो, कुंबुयो, घुडुम मातारी आणि रणटुळाची कुंटुळा. बाबाचा आशीर्वाद घेऊन मैदानात साई ठाकूर अख्खा इंगळे ओकताना, या सामन्यात जान ओतताना
4 चेंडू 19 रन्सांची अजून गरज. कंपल्सरी चेस, धावांचो पाठलाग आणि हो पाठलाग यशस्वी करूचीच गरज. एका बाजूक जय भीम शिरवल, दुसऱ्या बाजूक श्री मोराई प्रसाद बोरडबे. अटीतटीची रोमहर्षक लढत. कमजोर दिलों वाले के लिए ये मैच नहीं है. बाहेर जाणारा चेंडू, काय घडला मैदानात? प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. वाईडचो इशारो, दोन्ही हात समांतर. मुफ्त का चंदन, घिस मेरे नंदन. 18 ची गरज. 4 चेंडूंचो खेळ बाकी. जेव्हा फुकट मिळात भाकरी तर कित्याक करू कोई चाकरी. हे 2 मालवणी म्हणी. मात्र यावेळी दोनही संघांचा अस्तित्व पणाक लागलेला. कोणा किती आला द्यायचा, कोणा किती सोला घालायची, कोणाच्या बुडाखाली किती अंधार असा. आताच हीच ती वेळ, ह्योच तो क्षण आणि ह्योच तो मुहूर्त. फुलटॉस चेंडू, दर्जेदार गोलंदाजी. यावेळी मात्र यष्टीरक्षकाकडनं झालेली घोडचूक आणि हे फुकटचे 22चे 2 रन्स. चिचेच्या पानार मनभर वाढण्याची परिस्थिती मैदानात. 22च्या स्वरूपात 2 रन्सांत धावफलक मात्र पोचलो. 32 रन्सार 48 चो पाठलाग. अजून 16 ची गरज. 3 चेंडू 16 रन्सांची गरज. 3 चेंडू 16 रन्स. 3 चेंडू 16 रन्स बनवले जातले की रोखले जातले. धावा रोखले जातले की धावा टोकले जातले. हा फेमस वाक्य केला आमचे कॉमेंटेटर मित्र समीर राणे सरांनी. 5 वाक्य मैदानात. ओव्हरपिच चेंडू, दर्जेदार गोलंदाजी. गिरीश परबचा सुंदर यष्टीरक्षण. डॉट चेंडू मैदानात. गुरु खोचरेकर आणि गिरीश परब. डॉट चेंडू खेळताना 2 चेंडू 16 रन्सांची गरज. मैदानात फक्त औपचारिकता. यावेळी पंचांचो काय असतो इशारो. मात्र फुलटॉस चेंडूवर ह्यो टिपलेलो झेल होतो की काय होता. मैदानात विकेटचा पतन. डॉट चेंडू ही यावेळी के फक्त बघ्याची भूमिका. षटकार मात्र तब्बल 11 रन्सांनी, माफ करा, तब्बल 9 रन्सांनी या सामन्यावर मिळवलेलो विजय. दिमाखात दुसऱ्या क्वालिफायर, दुसऱ्या सेमीफायनल मध्ये श्री क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसुली क्रिकेट संघाच्या विरोधात 2 हात करण्यासाठीची तयारी.